संभाजीनगरमध्ये बजाज ऑटोच्या वाळूज प्लांट समोर विद्यार्थी प्रशिक्षणार्थींनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। 3 वर्षाची डिग्री देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अनेक विद्यार्थ्यांचं ऍडमिशनच झालं नाही। तर ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही डिग्री मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। कमवा आणि शिकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कामगारांप्रमाणे काम करून घेतलं जातं, मात्र त्यांना पगाराऐवजी स्टायपेंड दिला जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आमचं मागणी आहे की त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट डिग्री द्यावं, नसतं मग आम्हाला नाही का पेमेंट वाढ करावं, नाहीतर परमनंट करावं, ही आमची मागणी आहे। त्यांनी आम्हाला बरोबर राबवून घेतले, कामगारासारखं काम करून घेतले, त्याच्या काय म्हणतात PF पण नाही आम्हाला, आमचं ते म्हणणं आहे। कामगारासारखं त्यांना आम्हाला राबवून घेतले 3 वर्ष, आता ते आम्हाला डिग्री देत नाही, तर त्याच्यामुळे आम्ही सगळे भडकलेलो आहे। आमचा डिप्लोमा होऊन असून सुद्धा आम्हाला फक्त 16,000 काम करून घेत आहेत, हे सरासर चुकीचं आहे। आणि आमची फसवणूक झाली आहे टीम लीज फाउंडेशन मार्फत। तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला आमचं न्याय मिळायला पाहिजे, आमच्या एवढ्या दिवसाची नुकसानाची भरपाई करून द्यायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। पुरं होत नाही तोपर्यंत आम्ही कंपनीत कामाला जाणार नाही। आता असं सांगण्यात येत आहे की अशी कोणतीही डिग्री आम्ही तुम्हाला देणार नाही, म्हणजे आमच्यासोबत अक्षरशः फ्रॉड झालेला आहे टीम लीज अंतर्गत। आणि दुसरी मागणी आमची ही आहे की आमचं हे जे स्टुडंट ट्रेनी नाव आहे, आता 3 वर्ष आमचे कंप्लीट झालेले आहे, आमचे हे स्टुडंट ट्रेनीचं नाव आमच्या याच्यावरून लोगो काढण्यात यावा। आमची ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे आमची ट्रेनिंग, आम्हाला बजाज ऑटोमधले कामं येतात, तर आम्हाला आता कामगार म्हणून घेण्यात यावं।